सत्य साई फिल्म्स आणि स्कायलिंग एंटरटेनमेंट प्रस्तुत जुनं फर्निचर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकतंच या चित्रपटाचा टीजर सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला। सलीम खान यांच्या हस्ते टीजर लॉन्च करण्यात आलं। यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या दरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला। यतीन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत। महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचर मध्येही जाणवत आहे। या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा या टॅगलाईन वरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे हे कळतंय। टीजर मधील त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवतो। मुळात हा आपल्या आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु या जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे। मल्टी स्टारर असलेला हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट दिसतोय। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंग मध्ये आहेत, त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुनं फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुनं फर्निचर म्हणतात, परंतु हे जुनं फर्निचर आपल्या तकलादू फर्निचर पेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे। यात भावना दडलेल्या आहेत। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुनं फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलवणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे। काहींसोबत मी याआधी काम केलं आहे। निर्माता यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केला होता, त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे। तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।